नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण चवळी खाण्याचे काय फायदे आहेत याविषयी बघणार आहोत. चवळी ही एक शेंग भाजी असून हिरव्या रंगाच्या शेंगा ज्यातील दाणे पूर्ण वाढ झालेले नसताना शेंगांना कापून त्याची भाजी केली जाते. शेंगांमधील दाणे भरले असताना त्या दाण्यांना सोलून त्याची उसळ केली जाते आणि वाळल्यानंतर हेच चवळीचे दाणे भिजवून कडधान्य म्हणून उसळी स्वरूपामध्ये सेवन केले जातात. गावरानी चवळी आणि हायब्रिड चवळी असे दोन प्रकार बाजारात उपलब्ध असतात. भारतात प्रामुख्याने चवळी भिजवून मोड आणून उसळ स्वरूपामध्ये आमटीच्या स्वरूपामध्ये भाताबरोबर तसेच पोळी आणि भाकरीबरोबर सेवन केली जाते. चवळीमध्ये भरपूर प्रमाणात सेल्युबल फायबर्स असल्यामुळे पचन संदर्भातील सर्व शरीर दोषांचा नाश करण्याची क्षमता चवळीमध्ये असते. तसेच यामध्ये असणाऱ्या प्रथिनांमुळे रक्तातील इन्सुलिनची पातळी कमी होण्याची मदत होते. सोबतच शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतात. भारतातील काही प्रदेशांमध्ये चवळीच्या पानांची देखील पालेभाजी केली जाते आणि ही अशी भाजी वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. चवळीचे दाणे प्रामुख्याने शरीरातील विष घटक कमी करण्याचे, रक्ताभिसरण सुधारण्याचे, पर्यायाने हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. चवळीची भाजी, चवळीची उसळ, आमटी इत्यादी योग्य प्रमाणात सेवन केल्यास कॅल्शियम मिळते. शरीर एनर्जेटिक राहणं, हाडांना मजबूती, मॅग्नेशियम योग्य प्रमाणात मिळवून देणं, शरीरात उजाळ प्रदान करणं, मलप्रवृत्ती साफ करणं यासाठी देखील चवळीचा चांगला उपयोग होतो. चवळीचे योग्य प्रमाण म्हणजेच प्रत्येक मनुष्याच्या आपल्या एका मुठीत बसतील एवढी चवळी एका दिवसाला आहारातून सेवन करणं हे उत्तम प्रमाण आहे. यापेक्षा अधिक प्रमाणात चवळी सेवन केल्यास ऍसिडिटी, पोटांचे विकार, वातदोष वाढणे, पित्तदोष वाढणे इत्यादी होऊ शकतात. प्रमाणात सेवन केलेली चवळी आरोग्य प्रदान करण्यास उत्तम असते. नमस्कार.